नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिने गंगोघाचे पाणी, जिने गंगोघाचे पाणी, जिने गंगोघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग. कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग. आम्ही हो फुलाचे पराग. आम्ही हो फुलाचे पराग. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. आम्हा नाही नामरूप, आम्हा नाही नामरूप. आम्ही आकाश स्वरूप. जसा निळा निळा धूप, जसा निळा निळा धूप. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. पूजेतल्या पाना फुला, पूजेतल्या पाना फुला. मृत्यू सर्वांग सोहळा. धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिने गंगोघाचे पाणी, जिने गंगोघाचे पाणी, जिने गंगोघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. देव बरे करू भारतीबाई. व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि कविवर्य बाबू बोरकर यांच्या कवितेवर प्रेम करणारे सगळे श्रोते. कार्यक्रम 3 वाजता सुरू होईल आणि 4 वाजेपर्यंत आमची भाषणं होतील असं एक नियोजन करून आलेलं होतं. आता 4 वाजल्यानंतर कार्यक्रम सुरू होतो आहे आणि तुम्ही तर गाणं ऐकण्यासाठी आसुसलेला आहात. बोरकरांची पाडगावकरांची एक ओळ आहे की प्रेम कुणी कुणाच्या शब्दात तोलू नये. आणि मला आत्ता आठवते ते असं माझी ओळ की प्रेम कुणी कुणाच्या शब्दात तोलू नये आणि पुढं गाणं होणार असेल तर सामंतांनी फार बोलू नये. तर मी काही फार बोलणार नाही, परंतु तरीसुद्धा हा काही मोकळ्या जागा भरण्याचा भाषणाचा कार्यक्रम नाही. आपण सगळेजण कवी बाबू बोरकर यांच्या कवितेवर प्रेम करणारे आहोत, तेव्हा त्यांच्या कवितेवर वेगवेगळ्या अंगानं बोलता येण्यासारखं आहे आणि तशा प्रकारची तयारी मी करून आलेलो होतो. पण आत्ता मी एक ठरवलं की आपण जर गाण्याच्या मैफिलीला सामोरं जाणार असू तर बाकीबाब बोरकरांच्या कविता ऐकताना त्यांच्या नुसत्या शब्दसौंदर्याकडे न जाता आतमध्ये थोडंसं डोकावं आणि त्यामध्ये नेमकं काय गवसतं ते अगदी थोडक्यात सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. बोरकरांना जाऊन इतकी वर्ष झाली आणि मराठी कवितेमध्ये त्यांच्या कवितेची मोहिनी अजूनही सर्वांना का आहे
असा प्रश्न नेहमी पडतो. कारण आपल्याला माहीत असेल की निसर्ग, प्रेम, आध्यात्मिकता आणि जीवनातलं चैतन्य, सौंदर्य जीवनातील शोधणं, आनंद जीवनामध्ये भरलेला आहे असं त्याचं दर्शन घडवणं, अशा पद्धतीची सौंदर्यवादी कविता त्यांनी लिहिली. आणि त्यानंतर युग निर्माण करणारे इतके कवी निर्माण झाले, ज्याच्यामध्ये मर्ढेकर आहेत, करंदीकर आहेत, ते अगदी अलीकडच्या अरुण कोल्हटकरापर्यंत. म्हणजे कविता इतक्या मार्गानं वाहत राहिली, तरीसुद्धा आजही नव्यानं बाभू बोरकरांच्या कवितेला आपण भिडावं, त्यांची अनुभूती घ्यावी, अशा प्रकारची ओढ आपल्याला लागते. असं काय त्या कवितेमध्ये आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि त्या संदर्भातच बोरकरांच्या कवितेतलं चैतन्य म्हणजे नेमकं काय, ते कुठं आहे, ते सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. एक म्हणजे गोव्यातला निसर्ग जो आहे, त्या निसर्ग लावण्याची हुबेहूब ज्याला आपण प्रतिकृती म्हणावी, ती बोरकरांच्या कवितेमध्ये आपल्याला मिळते. त्यांच्या आता पाऊस पडतोय त्यामुळे पर्जन्य ऋचा जे आहेत, पर्जन्य सूक्त जी आहेत, ती मराठीमध्ये तुलना करता येणाऱ्या अशा प्रकारची मराठीमध्ये पावसावरच्या किती कविता लिहिल्या असतील. बोरकरांची कविता काही वेगळीच आहे. निसर्ग आणि त्याचबरोबर प्रेम यांची एक अद्भुत अशी गळामिठी बोरकरांच्या कवितेमध्ये जी आपल्याला बघायला मिळते, ती इतरत्र आपल्याला तेवढी बघायला मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐंद्रिय अनुभूती आणि संवेदना देत असताना त्याच्या पलीकडचं अतिंद्रिय अशा प्रकारची एक अनुभूती देण्याचा प्रयत्न करणारी कविता म्हणजे बाभू बोरकरांची कविता आहे. आणि मला वाटतं ही त्यांची, मी आत्ता जी थोडक्यात सांगितली, याचं विश्लेषण करता येण्यासारखं आहे. ती त्यांच्या कवितेची अगदी महत्त्वाची वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामुळे त्यांची कविता टिकून आहे. बोरकरांच्या कवितेचं वेगळेपण तपासताना ही कविता निर्माण करणारा कवी तो कवितेकडे कसा बघत होता आणि त्याच्या कवितेची निर्मिती कशा प्रकारे होत होती, हे अगदी थोडक्यात बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बोरकर त्यांचा मांडवीचा जो अंक आहे प्रसिद्ध, तर त्याच्यामध्ये त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की कविता ही लिहायची असते असं मला कधी माहिती नव्हतं. जे त्यांनी अभंग वगैरे सगळे ऐकलेले असतात ते अशी येतात, पदं आणि गीतांसारख्या कविता येतात, ते कोणीतरी लिहितो हे बोरकरांना माहिती नव्हतं. परंतु हळूहळू ज्यावेळी बालपणी अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्या की नकळत त्यांच्याकडनं कवितेची रचना झाली. आणि खऱ्या अर्थानं ते एकदा एका ख्रिश्चन त्यांच्याकडे जो माडावर चढणारा, माडी काढणारा होता, त्यांच्या घरी तो एका लग्नामध्ये गेलेला असताना त्यानं त्याच वेळी जी आपली एक कविता लिहून जी सादर केली ती बघितल्यानंतर एक अद्भुत असा साक्षात्कार बोरकरांना झाला. आणि कविता ही अशी रचता येते ह्याचा पहिला अनुभव त्यानं. आणि आश्चर्य म्हणजे माडावर माडी काढणारा, चढणारा आणि कोकणी गाणी शिकवणारा हा जो रेंदेर जो आहे, त्यानं कवितेची पहिली अनुभूती, त्यातलं जे अफाट सामर्थ्य आहे ते त्यांना दाखवून दिलं आणि ते कवितेकडे वळले. आणि आपणही अशी कविता लिहिली पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. त्यांच्या कवितेमध्ये आत शिरताना आपल्याला त्यांना असलेलं वेड जे आहे ते 3-4 प्रकारचं वेड त्यांना होतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एक वेगळ्या भाववृत्तीनं लिहिणारा कवी, त्याची प्रकृती कशी होती, त्याची मनोवस्था कशा प्रकारची होती. तर एक त्यांना जे वेड होतं ते शब्दांचे वेड होतं. त्यांनीच म्हटलं, हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे आपल्या आत्मपर अशा वृत्तामध्ये, की मला शब्दांशी खेळण्याची, जे त्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि सगळे त्या प्रकारचे जुने ग्रंथ होते त्याचे अर्थ तेव्हा समजत नसत, पण शब्दांशी खेळण्याची त्यांची एक जी वृत्ती होती ते शब्दांचं वेड होतं. रंगांचं त्यांना एक विलक्षण वेड होतं. आणि या रंगवेडामध्ये सुद्धा त्यांच्या कवितेच्या निर्मितीची काही बीजं आपल्याला दिसतात. मग त्यांचे वडील भिंती रंगवायचे, तर त्याचे रंग ज्यावेळी ठेवलेले असत ते रंगांच्या पुड्या अशा उघडत आणि त्यांच्याकडे बघत बसत. आणि त्याने असं लिहिलं आहे की त्या रंगांच्याकडे बघताना मला राक्षस, भूत, पर्या, अद्भुत जग म्हणजे मला विसरूनच जात असे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की एक तद्रुपता आणि तन्मयता वृत्ती जी होती ती विलक्षण होती बोरकरांकडे. त्यांनी पुढे असं म्हटलं की त्यांच्या मामांना गाण्यांचं वेड होतं आणि ते केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व यांची गाणी म्हणत. तर ती गाणी ऐकून स्वरांचं एक वेडही त्यांना वेगळं लागलेलं होतं. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कवितेचं भाववृत्तीचं वेगळेपण आहे ते त्यांनीच सांगितलेलं आपल्या आत्मवृत्तामध्ये आपल्याला दिसेल की
त्यांना पूर्वी गाणं किंवा अभंग ऐकला की काही ओळी ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत आणि ते अश्रू वाहिल्यानंतर मोठी माणसं धपाटे मारत असत की असं काही रडतात का, गाणं ओळी ऐकल्यानंतर कोणी रडतात का अभंग वगैरे ऐकल्यानंतर. आणि मग त्याने असं लिहिलं आहे की अशा प्रकारच्या याच्यामुळे टचकन डोळ्यामध्ये पाणी येणं या वृत्तीमुळे सतत मार खाणं आणि दुसऱ्यांची बोलणी खाणं या संवेदनशीलतेमुळे. आणि मग त्याने लिहिलं आहे, अशा प्रकारचा मार खाल्ल्यानंतर रडल्यानंतर मी झाडांशी, ढगांशी, पाखरांशी, नदीशी बोलत असे. आणि हे असं बोलता येतं हे मला कुठं कळलं, तर आपली आजी जी होते ती अशी गाईशी, वासरांशी, झाडांशी यांच्याशी सतत बोलत असे. तर मला असं वाटलं की जगामध्ये असं बोलता येतं आणि ज्यांच्याशी बोलतो त्यांना ऐकता येतं आणि त्यामुळे ही एक चराचराशी बोलण्याची, मनस्वीपणे बोलण्याची आणि त्यांना ऐकू येते अशा प्रकारची वृत्ती, त्यांची सगळी कविता या वृत्तीतून. बोरकरांचा निसर्ग इतर सगळ्या मराठीमधल्या आणि इतर सगळ्या निसर्गाच्या कविता आहेत. वेगळे पण काय जर असेल तर निसर्गाशी किती तन्मय होणं, तर ते तन्मय होता होता, तद्रूप होता होता स्वतःला विसरून जाणं हे बोरकरांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. त्यांच्या निसर्ग कवितेचं वेगळेपण आपण ऐकणार आहोत आता नंतरच्या कार्यक्रमामध्ये. तर आपण हे थोडंसं लक्षात घ्यावं की ते ऐकताना आपल्या मनामध्ये काही तरंग अर्थाचे निर्माण व्हावेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय की त्यांचं निसर्ग म्हणजे असा फोटोग्राफी घेणारा, नुसतं चित्र रेखाटणारा, सुंदर निसर्गाचे अशा प्रकारचा निसर्ग नाही. त्यांचा निसर्ग जो आहे त्या निसर्गामध्ये हे सगळं दिसत असताना दिसणाऱ्या निसर्गातून काही चिरंतन अशा प्रकारचं त्यांना जाणवत असे. ते त्यांच्या, मग ते अगदी माझ्या गोव्याच्या भूमीत असेल, घनबरसे रे असेल किंवा सरीवर सरी आल्या असतील, त्यांच्या सगळ्या कवितामध्ये तुम्ही बघा की तो नुसता निसर्ग नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की निसर्ग आणि प्रेम यांचं जे एक अद्भुत रसायन त्यांच्या कवितेमध्ये, म्हणजे ही निसर्ग कविता आहे की प्रेम कविता आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा. अशा प्रकारचं अद्भुत रसायन त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि निसर्गामध्ये एक प्रेमाचा अनंत रूपाचा साक्षात्कार त्यांना नेहमी जो होत असो तो आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये अनुभवता येतो. मी एक सहज एक दोन उदाहरणं तुम्हाला देतो, सगळ्यांच्या परिचयाचे मुद्दाम उदाहरण देतो. माझ्या गोव्याच्या भूमीत ही त्यांची कविता आपण सगळ्यांना माहिती आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडे कपारे मधुनी घट फुटती दुधाचे. आपण ही सगळी कविता वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या काळामध्ये ड्रोन वगैरे नव्हते ना, ही कविता वाचताना मला असं नेहमी असं वाटतं की बोरकर त्या कालिदासाच्या ढगासारखे असे वर कुठेतरी तरंगत गेले असावेत आणि त्यांना गोवा दिसला होता का असा. म्हणजे तुम्ही जर असे कधी विमानातून प्रवास केला असेल किंवा आगगाडीतून बेळगावहून येणार असाल तर मध्ये ज्यावेळी आपण थांबतो त्यावेळी जो दूधसागर दिसतो, आत्ता पावसामध्ये जर असं वर जाऊन बघितलं तर घट फुटती दुधाचे हे खाली नाही करणार आपल्याला. गोव्यात सर्वत्र अशा प्रकारे दुधाचे घटच जण काही फुटले आहेत अशा प्रकारचं ही जी एक विलक्षण आपल्याला डोळ्यांनी सहज दिसणार नाही अशा प्रकारची. आणि तो गोवा पुन्हा कसा आहे तुम्ही बघा. आपल्याला वाटतं की माझ्या गोव्याच्या भूमीतही नुसती गोव्याच्या भूगोलाची अशी नुसती कविता आहे, निसर्गाची नाही आहे ती. त्याच्यामध्ये गोव्याचा सगळा आपल्या माणसांचा स्वभाव आणि संस्कृती त्याच्यामध्ये दाटून राहिलेली आहे. मी असं तर म्हणेन गोव्याच्या सामाजिक समस्या माझ्या गोव्याच्या भूमिकेमध्ये त्या काळामध्ये बोरकरांनी लिहिला. मी तुम्हाला 2 ओळी वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी. मी याचा अर्थ बरेच दिवस शोधत होतो. हे खोल आरक्त घाव जे आहेत म्हणजे सगळं असं ते गोव्याचं सुंदर निसर्ग येत आहे ना, खाणीमध्ये जे आरक्त घाव माणसांनी आपण पाडलेले आहेत आणि हरवळेचा धबधबा तुमचा जो तांबडा झालेला आहे रक्तासारखा, हे सगळं त्या कवितेमध्ये तुम्हाला दिसेल. एक आरक्त घावातमध्ये सगळ्या गोमंतकाच्या त्या खाणीच्या समस्यातून आलेली वेदना त्यांनी किती सुंदर रीतीनं व्यक्त केलेली आहे. आणि काय अफाट कल्पना. नुसतं ह्या अशा किती कविता काढाव्यात. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनानी भेटे आकाश सागरा. मी तुम्हाला जे ड्रोन म्हटलंय ना की आपल्याला समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर समुद्राचा जो क्षितिज ज्या आकाशाचं टेकलेलं असतं ना
ते बघितल्यानंतर ओलावल्या लोचनाने, लोचन म्हणजे डोळे, तुम्हाला त्या आकाशाची भुवई जणू काही समुद्राला टेकली आहेत की काय, अशा प्रकारची अद्भुत कल्पना, अशा किती कल्पना शोधाव्यात. हिरवळ आणि का पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, निळी तुनी पाखरे पांढरी किलबिले तात थवानी. एक रिसर्चचा विषयच आहे की बोरकरांच्या कवितेमध्ये पाऊस आणि पाणी यांच्या प्रतिमा आणि त्यांची जी शिल्प आणि चित्र त्यांनी आकार जे काढलेले आहेत. आता पहिलंच बघा ना, हिरवळ आणि का पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, त्यातलं शब्द सौंदर्य सोडा, पण पाणी इथं हिरवळीतून सुरू होतं आणि ते पाणी वाहत वाहत शेवटच्या ओळी काय आहेत बघा, की देव जिथे हृदयात सदाचा, भार मनाला नसे उद्याचा, सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी. एकदा बऱ्याच वर्षापूर्वी बोरकरांच्या कवितेवर मी लिहिलं होतं की हिरवळीतून वाहणारं पाणी वाहत 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 माणसांच्या डोळ्यामध्ये वाहणारं स्नेहाचं, प्रेमाचं, वेदनेचं जे पाणी आहे, तिथपर्यंत ही कविता अशा प्रकारे प्रवास कविता येतो. एक विषयच आहे की बोरकरांच्या कवितेमध्ये दिसणारी अशा प्रकारची, हे अशा प्रकारे पर्जन्य सुक्त किंवा पर्जन्य रुचा, पाण्यांचा प्रवाह आणि त्यांची गाणी आपण वाचावीत. एक तासभर बोलता येईल अशा प्रकारची कविता म्हणजे सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपीन आलं, पण किती वेळा ऐकलेली आणि गेलेली आहे. मला ही कविता ऐकताना ही कविता कशाबद्दल आहे, अशा प्रकारचे अद्भुत चित्र. एकदा असं वाटतं की ही शुद्ध आत्ता जशा पाऊस सरीवर सरी पडतायत आणि त्याचं सगळं ते वर्णन केलेलं आहे. नंतर असं वाटतं की ते कृष्ण आणि गोपी यांचा जो सगळा ती रासक्रीडा आणि सगळे जे आहे, एकाच वेळी निसर्गाचं चित्र आहे, एकाच वेळी अतिशय ज्याला आपण म्हणू की उत्कट अशा प्रकारचं प्रणयाचंही चित्र आहे. तुम्ही ती सुरुवातीपासून सगळी कविता अशी वाचून बघा की सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, घना मनातून टाळ मृदंग, तनुत वाजवी चाळ अनंग. हे बोरकरच लिहू शकतात. म्हणजे एका बाजूला त्या कवितेमध्ये टाळ आणि मृदंग वाजतायत, हे आध्यात्मिकता आणि तो अभंग सगळ्याला दिसतोय, आणि लगेच दुसरी ओळ काय, तनुत वाजवी चाळ अनंग. अनंग म्हटल्यानंतर ही मदनाची देवता, ही शृंगाराची देवता, ती घुंगरू बांधून अशा प्रकारे नाचणाऱ्या अशा प्रकारचा भाव निर्माण करणारी देवता. एकाच कवितेमध्ये जे पाऊस पडतो आहे तर इथं प्रणय दिसतं आणि इथं प्रणव दिसतो. अशा प्रकारे अद्भुत अशा प्रकारे निसर्गाच्या याच्यामध्ये एकमेकात मिसळलेले अशा प्रकारचे. आणि मी ज्यावेळी कविता वाचली त्यावेळी, म्हणजे पूर्वी मी आज या कार्यक्रमामध्ये राजेश ते गाणं म्हणेल कदाचित माझ्या गोव्याच्या भूमीत, ज्याला मी ती चाल दिलेली होती, याही चाल मी ज्यावेळी घेतली तेव्हा मला वाटलं की ही कुठल्या ठेक्यात आहे आणि कशामध्ये आहे. तेव्हा हे सगळं पर्जन्याचं चित्र आणि बघताना मला वाटायला लागलं की आपल्या गोव्यामध्ये आता श्रावण वगैरे आल्यानंतर फुगडी घालतात ना, त्या फुगडीची जी लय आहे ती तुम्हाला सरीवर सरी, तुम्ही बघा दोघी हातात धरून त्या अशा नाचतायत, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. आणि त्याच्यामध्ये शेवटी ज्यावेळी श्वासोच्छ्वासाची अशी ज्यावेळी हे सगळं असं अनुभवायला पाहिजे असं, हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग, दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून, मी तू पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून. आपल्याला वाटेल ही कोण कोणाला म्हणतंय मी पण, ह्या गोपी गाणं गातायत का, एकामेकीला म्हणतायत का, की कवी आपल्या सखीला म्हणतोय. एका बाजूला रासक्रीडा आणि ती आध्यात्मिकता, अगदी फॉल इन लव्ह नव्हे, मी म्हणतो राईज इन लव्ह म्हणावं, अशा प्रकारची तो जो एक अनुभव. आणि इकडे एका बाजूला आपण विसरून आपण एकत्र येऊया अशा प्रकारचं. सरीवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनी न्हाल्या ग, सरीवर सरी सरीवर सरी सरीवर सरी. किती चिंतन करता येईल आणि किती अर्थाचे पदर याच्यामध्ये शोधता येईल. मी सगळी कविता, बऱ्याच कविता मी आणल्या होत्या, पण आता हा वेळ नाही आपल्याला. परंतु आपल्याकडे फुलांच्या झाडा आणि फुलांची रोपटी असतात ना, त्या फुलांकडे बघता बघता बोरकरांना लहानपणाचा जो आहे ना की तद्रूप आणि समरस झाल्यानंतर ते सगळं फूल त्यांच्या अंतरंगामध्ये विरघळून जातं आणि ते बोलायला लागतं. हे मारुती चितमपल्ली जे आहेत ना, त्यांनी असं लिहिलं आहे आपल्या याच्यामध्ये, मी त्यांचं हे वाचत होतं की मी झाडांकडे बघतो ना, तर बघता 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 झाडं जिवंत होतात आणि झाडाची जिवंत झालेली देवता मला सांगते की माझ्यामध्ये हे औषध आहे, माझ्यामध्ये हे आहे, माझं हे रंगरूप आहे, असं त्यांनी लिहिलं आहे बरं का. मी हे काहीही लिहिलेलं नाही. मला मारुती चितमपल्लीप्रमाणे बोरकरांना वाटतं की ते झाडांकडे, निसर्गाकडे आणि याच्या त्यांनी काय लिहिलं आहे बघा, डाळिंबीची डहाळीशी नको वारासवे झुलू, सदा फुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलं. एकेका फुलाची अशी एका बाजूनं आलेलं आहे आणि
ते फूल म्हणजे एक तरुणी असेल, त्या तरुणीचे वेगवेगळे विभ्रम भाव हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. मऊ शुभ्र जांभापरी नको गुलाला तर रुसू, हे बोलकरच लिहू शकतात. मऊ शुभ्र जांभापरी नको गुलाला तर रुसू, सोन केतकीशी नको कुशी उसवित बसू, नको चाफ्याच्या श्वासानी संगेत चालत लगटू, गर्द झाडीत विजेचे नको लाघावं प्रगटू. मोह होतोय सगळी कविता वाचायचा, वेळ आपल्याकडे नाही. पण आपण बघावं की एका बाजूला शुद्ध निसर्गाचं म्हणजे त्या फुलांचं लावण्य आहे, पण त्या फुलांकडे जाता जाता एक प्रेम आहे, आपली सखी आहे आणि तिच्या प्रणयाचे वेगवेगळे विभ्रम त्याच्यामध्ये किती मनस्वीपणे आणि उत्तमपणे प्रगट झालेले आहेत. बोरकरांच्या प्रेमकवितेकडे आणि निसर्ग कवितेकडे बघण्याची एक वेगळ्या दृष्टीनं जर गेलो तर आपल्याला आयुष्यभर, विशेषतः या पावसामध्ये बोरकरांची एक कविता होडीसारखी सोडून जावी आणि बघत बघत जीवन जगावं, इतक्या त्या कविता आपल्याला अर्थपूर्ण अशा प्रकारच्या आहेत. बोरकरांनी प्रेमाच्या आणि प्रणयाच्या कविता लिहिल्या आणि किती लिहिल्या प्रणयाच्या कविता. मला असं वाटत नाही की इतक्या निसंकोचपणे प्रणयाचं चित्र आणि दुसऱ्या कवीनं रेखाटलेलं असेल. दिलीप चित्रेंच्या कवितेमध्ये प्रणयाची काही उच्छृंखल अशा प्रकारची चित्र आहेत, पण ती कशी आहेत माहिती आहे का, ते बघताना कुठेतरी वासनेचा विषाचा वास आपल्याला कुठेतरी येतो. अनेक कवींनी लिहिलेला आहे. बोरकरांच्या कवितेमध्ये आता उर्वशीचं तू जाया असं व्यक्त करणारं, रतिभाव करणारी कवी आहे. मी मुद्दाम इथं अशा ह्या कविता एकट्यानंच वाचायच्या, अशा वाचण्यासारख्या त्याच्या नाही. परंतु तुम्ही जर वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचा जो प्रीती आणि रती ह्या दोन्ही छटा उत्कटपणे त्यांनी त्या व्यक्त केलेल्या आहेत. परंतु त्यातला प्रणय व्यक्त होत असताना लगेच तो कुठेतरी म्हणजे प्रणय आणि तो मांगल्याचा स्पर्श त्याला, हे मला त्यातलं अद्भुत वाटतं की एका बाजूला उच्छृंखल अतिशय मनमोकळेपणानं सगळं. आता जपन आणि रमलाची रात्र तुम्ही बघा, संपूर्ण सुरुवातीपासून चित्र किती आपल्याला ऐंद्रिय संवेदना जागवतील अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आहे. अनेक कविता अशा आपल्याला दाखवता येईल. आणि त्यांच्या या कवितेमध्ये हा सखीभाव आहे. स्त्रीकडे बघण्याची काही दृष्टी भारतीय माणस किती किती पद्धतीनं बघू शकतं की ती सखी आहे, ती प्रणयिनी आहे, ती भगिनी आहे, ती माता आहे आणि ती पत्नी आहे. अशा सगळ्या नात्यांची उत्तम चित्र बोरकरांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतात. मी त्या सगळ्या उदाहरणांकडे याच्याकडे जात नाही, अगदी थोडक्यात मी माझा विषय आटोपता घेतो. एक राहत नाही म्हणून सांगतो, आपल्या सगळ्यांना ऐकलेलं कशी तुझं समजावं सांग, हे आपण किती वेळा ऐकलेलं आहे. आपल्याला वाटतं की ही फार हळूवार आणि अशा, पण ह्याच्यामध्ये प्रणयाची काय चित्र आहेत तुम्हाला असंच वाचतो. आणि ते प्रणय सांगताना मी जे म्हटलं ना, मांगल्याचा कुठे त्याला जो स्पर्श आहे तो कसा येतो, त्याला पावित्र्याचा एक, किंवा ज्याला आपण म्हणू की भारतीय संस्कृतीमध्ये ते जे म्हणजे प्रणयाकडे नुसतं असं वासनांच्या याच्याकडे न बघता वर जाण्याचा आणखी एक जो काय बघा, वृत्तींचा होम अनुप, म्हणजे एका बाजूला पेटलेलं अशा प्रकारचं शरीर, पण त्याला लगेच त्यांनी काय म्हटलेलं आहे, वृत्तींचा होम अनुप. होम म्हटलं की लगेच तुमच्यासमोर यज्ञ आणि सगळं ते उभे राहतं. त्यात जाळू घे विकल्प, होनिया निर्विकल्प, अक्षय करू यज्ञ याग. म्हणजे एका बाजूला तुम्हाला प्रणय जळणारा अशा प्रकारचा आणि दुसऱ्या बाजूला मांगल्य तुम्हाला त्याच्यामध्ये असेल. आणखी बघा, ओठाचे फेड बंध, गायी गडे मुक्त छंद, श्वासांचे करू प्रबंध, हृदयाचे मधु प्रयाग. विचार, म्हणजे या कवितेमध्ये ना मराठीत अशा प्रकारची प्रणय गीतं तुम्हाला नाही सापडणार असं मला वाटतं. बोरकरांचं हे वेगळेपण आहे. मी शेवटाकडे येतो. बोरकरांची तत्त्व सांगणारी, जीवनाचं तत्त्व सांगणारी, आध्यात्मिकतेकडे वळणारी अशा प्रकारची खूप कविता आहे. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, मी सांगणार त्यांची कविता. मला असं वाटतं की बोरकरांच्या ह्या आध्यात्मिक कविता आहे ना, ती नुसती आपल्या भारतीय संस्कृती आणि पारंपरिक पद्धतीनं त्याच्यामध्ये नाही, विशेषतः बोरकरांवर रवींद्रनाथ टागोरांचा एक फार मोठा प्रभाव होता. आणि रवींद्रनाथ टागोरांमध्ये ईश्वर जो आहे तो ईश्वर असा अदृश्य आणि असं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये, अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वरांनी फार सुंदर म्हटलं आहे की ईश्वर कसा प्रकट झालेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की हे सगळं जग जे दिसतं आहे
ते ईश्वराला असं वाटलं की आपण म्हणजे ईश्वर आरशांचा तुकडासारखा सर्वत्र असं पडलेला आहे. आपण सगळेजण आरशांचे तुकडे आहोत, झाडांपासून सगळे, आणि ईश्वराला त्याच्यामध्ये आपलं रूप बघायचं आहे. ही कल्पना एकदा आपल्याला समजली की मग बोरकर लौकिक जे आहेत ते सोडून अलौकिकाकडे जात नाहीत. लौकिक आणि पार्थिव जे आहेत त्याच्यामध्ये अलौकिकत्व कसे आहेत, त्याच्यामधलं ईश्वरत्व कसं आहे, मग ते प्रणयापासून निसर्गापासून ते सगळ्या जीवनात कसं हे ईश्वरत्व शोधता येईल, हे रवींद्रनाथांचा जो एक धागा त्यांच्या कवितेचा परंपरेचा तो आपल्याला दिसतो. दिव्यत्वाची जेथ प्रचिती आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे कविता त्यांची. तेथे कर माझे जुळते. हे ईश्वरत्व बोरकरांना कुठे कुठे दिसलं असेल त्या कवितेमध्येच बघा ना. त्यांनी यज्ञीजानी देऊन निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळते. हे क्रांतीवीर जे आहेत ना त्यांच्यामध्ये ईश्वर, त्यांच्या बलिदानामध्ये ईश्वर त्यांना दिसतो. नंतर ज्या अबला निज भावबळाने, म्हणजे घरामध्ये साधी स्त्री आपल्या मुलांना पाजून तिला मोठं करत असते मायेची सावली देऊन, तिथं त्यांना ईश्वर दिसत असतो. आणि गाळूनिया भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगवती जलदापरी येऊन या जाती जगजांची न करी गणती. हे दलित मजूर आणि त्यांनी म्हटलं की धरिती कोणी घाणीची पाटी, ते महिला सगळ्या घेऊन जाणारे ईश्वरत्व तिथे दिसतं. बोरकरांच्या कविता मला असं वाटतं सौंदर्य सुंदर 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 म्हणतो. ते सुंदर असं नुसतं ज्याला सुंदर सुंदर शब्द त्याच्यामध्ये नाही, जगण्यामध्ये सगळं जे आहे ना त्याच्यातलं ईश्वरत्व कुठं दडलेलं आहे ते बोरकरांच्या कवितेमध्ये आपल्याला मिळतं. आणि बोरकरांच्या व्यक्तिमत्वाचंच एक वेळेस की एका बाजूला ते योगीही आहेत आणि ते भोगीही आहेत, ते अनुरागीही आहेत आणि विरागीही आहेत. अशा किती कविता तुम्ही त्यांचा बघावा. त्यांनी असं म्हटलंय, भावनेचे फुलं भक्तीचा गोसावी दिसे तेथे गोवी काव्याभासी सौंदर्याचा भोगी असं पहिल्यांदा म्हणतात आणि लगेच जीवन विरागी. सौंदर्याचा भोगी जीवन विरागी निद्रेतही जागी जगासाठी. आणि त्यांची प्रसिद्ध कविता आहे त्याच्यामध्ये जीवनामध्ये मला सगळ्या अर्थानं जगायचं आहे, आनंद सर्वत्र आहे, सगळ्या याच्यामध्ये आनंद भरला आहे. म्हणून ते म्हणतात, स्वर्ग नको नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्षनी शोक हवा. काय ओळी आहे ते बघा. शंतनुचा मज मोह हवा अन ययातीचा मज देह हवा. शंतनुचा मज मोह हवा अन ययातीचा मज देह हवा पार्थाचा परिस्नेह विकंपित सार्थ सदा संदेह हवा. म्हणजे ते अध्यात्मात कशा रीतीनं पुढे जातात बघा. इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृदरोग हवा. यातल्या शब्द सौंदर्याकडे वेगळ्या अर्थानं आपल्याला बोलता येईल. त्यात द्र आणि इंद्र हृदय आणि इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृदरोग हवा योग असो रतिभोग असो अति जागृत त्यात प्रयोग हवा. आणखी दोन ओळी फारच प्रसिद्ध आहेत. मार्क्साचा मज अर्थ हवा. मार्क्साचा मज अर्थ हवा आणि फ्रॉइडचा मज काम हवा या दोघांना सावरण्यापरी गांधीचा मज राम हवा. ही सगळीच कविता हे एका वेगळ्या अर्थानं मी जे रवींद्रनाथांची जी धारा जे म्हटलं आहे, तांब्यांवर त्यांचं प्रेम होतं. त्यांची कविता पहिल्यांदा आपण कवी आहोत हे तांब्यांच्या ते संमेलनाला कोल्हापूरला गेले असताना त्यांच्या मैफिलीमध्ये त्यांनी सांगितलं की इंग्लिशमध्ये आहे की एका होरायझनवर एक नवा कवी प्रकटतो आहे, त्यांच्या दिव्यत्वाची ज्योत प्रचिती ह्या कवितेला बडोद्याला सुवर्ण पदक मिळालं. आणि मला तो प्रसंग आठवतो की ते पदक मिळाल्यानंतर साहित्य सेवक मंडळाच्या वतीनं ते बोलायला मी बोलू का, तेव्हा ते म्हणाले नाही तुम्हाला बोलता येणार नाही, मग तुमचं सुवर्ण पदक तुम्ही ठेवा म्हणून ते चालायला लागले. त्यावेळी नाही थांबा तुम्ही बोला. आणि बोरकर म्हणजे प्रचंड अशा प्रकारचा स्वाभिमान. मला म्हणून की पार्ट टाईम पोएट्स आपल्या मराठीमध्ये फार असतात. फुल टाईम पोएट फोन घेतल्यानंतर पोएट बोरकर इज स्पीकिंग असं ते म्हणलं त्यांना त्याच्यामध्ये. आणि पुलंनी त्यांना म्हटलं शेवटचा शालिवाहन म्हटलेला आहे, शाल ती घालणं. मला माझ्या आयुष्यामध्ये 2-3दा बोरकर भेटले. एकदा आम्हाला MA शिकवायला बोरकर आले होते आणि कोणाला शिकवायला आले होते मला आश्चर्य वाटेल, वसंत आबाजी डहाके आम्हाला बोरकरांनी शिकवला. आणि आमच्या आयुष्यामध्ये तो काळ होता, माधव गडकरी त्यावेळी होते आणि त्यांनी वाल कुलकर्णी, बाभो बोरकर, विद्याधर पुंडलिक, वसंत बापट ह्या सगळ्यांना रामनाथीला आणि गोव्यातल्या आमच्यासारखे कॉलेजमध्ये शिकणारे तरुण 3 रात्री एकत्र दिवसा आणि रात्री या कवींबरोबर राहा. आणि त्याच्यातून नरेंद्र बोडके, नंतर N. शिवदास, नंतर अवधूत कुडतरकर,
त्यानंतर अनेक आत्ताचे कवी तुम्हाला अलीकडे होऊन गेले स्वातंत्र्य, हे सगळे त्या संमेलनामध्ये, आणि त्याच्यामध्ये बोरकरांच्या कविता, त्यांच्या पायजणापासूनच्या इतर सगळ्या कविता आजही डोळ्यासमोर उभे राहतात. आणि मला स्वतःला आठवतं की आमचे उमेश भांबरे नावाचे एक पत्रकार, लेखनिक म्हणून त्यांचे त्या ठिकाणी काम करायचे, तेव्हा त्यांना कार्यक्रमाचा निमित्त देण्यासाठी मी परवरीच्या घरामध्ये गेलेलं असताना ते झोपत असत बाहेर, त्या बेडवर एक कागदाचा कपटा पडला होता आणि बसताना मी सहज उचललो. मला आजही आठवतं, ती कविता प्रसिद्ध झाली की मला माहीत नाही, काजळाने अक्षर कोरिते, असं काहीतरी ते सुरुवातीला हे होतं, काजळाने अक्षर कोरिते म्हणून. म्हणजे जगणं सगळं असं काव्यमय होऊन गेलं होतं. असं सगळं द्यावं लागतं, समर्पण कवितेसाठी द्यावं लागतं, तेव्हा एखादा बोरकर निर्माण होतो. मी आता खरंच माझ्या शेवटच्या याच्याकडे येतो, एकच शेवटचा भाग. खरं म्हणजे मी 3ला सुरू होणार आणि 4ला संपवणार या तयारीनं आलं होतं. पण तुम्ही कवितेला सामोरा जाणार आहात आणि बोरकरांवर फिल इन द ब्लँकसारखं मी कसं बोलू, मला काहीतरी बोलायचंच आहे ना. शेवटचा भाग जो आहे, आत्ता तुम्ही संगीताकडे वळणार आहात, तर बोरकरांचं सगळ्यात मोठं सामर्थ्य जर कुठलं असेल ना, तर त्यांचं शब्द सौंदर्य. म्हणजे अक्षर जे असतं ना, ते अक्षर म्हणजे काय असतं, अक्षर म्हणजे नाद असतं ना, त्याला जर अर्थ नसतो तेव्हा तो नादच असतो. त्या अक्षरातून शब्द तयार होतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी शब्दाचा अर्थ म्हणून ज्यावेळी वाचता, तेव्हा अक्षरातला नाद त्याला चिकटलेलाच असतो, याचं भान बोरकरांना होतं. आणि म्हणून त्यांचं नादसौंदर्य जे आहे, शब्द सौंदर्य आहे, त्यातून भाषिक सौंदर्य वाढवण्याची त्यांची जी शक्ती आहे, त्यांच्यावर आपल्या मनोहर नाईकांनी त्या मांडवीमध्ये एकच लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्ते, जातीवृत्ते, मुक्तछंद, किती सगळं आहे, ते सगळं लिहिलं आहे. मी काय त्यांनी प्रयोग केले, स्वतःचे छंद आणि वृत्त पुन्हा नव्यानं निर्माण केले. मी ज्यावेळी हा शब्दस्वर नावाचा कार्यक्रम आम्ही गोपाळराव मयेकर असताना एकदा किरण चित्रे आणि यांना शब्दांच्या पलीकडे मुंबई दूरदर्शन केला, आणि त्यावेळी बोरकरांच्या काही कवितांना चाली लावण्याचा आला. आणि मला त्याच्यामध्ये जो साक्षात्कार झाला तो मी तुम्हाला सांगू इच्छितो की बोरकरांच्या कवितांना आपण एकदा वाचल्या असतील, आवडल्या असतील, त्यांना जरा खेळवल्या पाहिजे अशा. म्हणजे मी वाढत्या सांज वेळे नय ग पाण्या जाऊ, भरल्या कळशीला वेढीती शनी राहू, असं वाचलं. आणि मला कविता निवडायच्या होत्या चालीसाठी. मला सांगायचं आहे, बोरकरांच्या कवितेतील लय, नाद आणि शब्द सौंदर्य, त्याच्याकडे आत जाता जाता तुम्हाला कसं सापडतं. आता वाढत्या सांज वेळे नये ग पाण्या जाऊ, भरल्या कळशीला वेढीती शनी राहू, याला जे चाल द्याविषयी मला वाटतं, म्हणजे हे काय कशामध्ये आहे. आणि मग मला असंच वाटलं की बोरकरांनी सगळं हे गोव्यातलं सगळं जीवन आणलं, लोकसंगीतसुद्धा त्यांच्या आतमध्ये भिनलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग मला, जे आता तुम्हाला दाखवतं ते, आपण हे म्हणतो दित्तंग तितंक तित्तंग तितंक, असं जर तुम्ही चाल धरत ना, वाढत्या सांज वेळे, तुम्हाला लगेच हे तुम्ही नुसतं वाचायला गेलात तर हे काय साधी हे कविता आहे. नये ग पाण्या जाऊ, भरल्या कळशीला वेढीती शनी राहू. आणि मग सुचलं की हे कोण म्हणत असतील, तर ह्या सख्या म्हणत असतील, संध्याकाळच्या वेळी जाताना घागरी घेऊन जाणाऱ्या तिला म्हणत असेल. आणि मग ती काय म्हणत असेल, अशा प्रकारचं नाट्य. एक त्यांची कविता आहे ना, हे शेवटची वाचतो आणि मी थांबतो या ठिकाणी. बोरकरांच्या कवितेतील प्रणयाची, शब्दसौंदर्याची, कल्पनांची अशी कविता मी ती वाचली आणि म्हटलं याला काय लय असेल. शब्द असे आहेत, इंद्रदिनाचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना, चंद्र मदिर जरी सरल्या घडित्या, स्वप्नांची लय उतरेना, असं ते आहे. आणि तुम्ही सगळी कविता वाचल्यानंतर तो काय प्रणयाचं ते वर्णन आहे ना, मराठीमध्ये फार दुर्मिळ कविता आहे. आता ह्याला चाल लावायची होती, मला दाखवायचं आहे लयचं काय त्याच्यामध्ये. म्हटलं हे काय याला लय आणि ठेका कुठला असेल. आणि मला लगेच वाटलं की हे जे लावण्य आहे ना प्रणयाचं, ते लावण्य मराठीतल्या लावणीतूनच प्रगटू शकतं. आणि मग बघा, तुम्ही ते वाचून बघा, हे लावणीच आहे. तुम्हाला असेल लावणीचं रूप त्याला लाभलेलं आहे. इंद्रदिनाचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना, ते लावणीचं ते पेरणी सगळी आहे. चंद्र मदिर जरी सरल्या घडित्या, स्वप्नांची लय उतरेना. मी हे सगळं आपल्यासमोर असं मनमोकळेपणे प्रगट का केलं, तर बोरकरांचं आपण स्मरण करतो आहोत. बोरकरांनी काय वैभव, ते निसर्ग असेल, आध्यात्मिकता असेल, प्रणय असेल, प्रेम असेल, जीवनाचं तत्वचिंतन असेल, आपल्या गोव्याच्या स्वातंत्र्यविषयक उद्गार असतील, त्याच्यामध्ये हे सगळं जे मांडलेलं आहे ना, ते चिरंतन का आहे, प्रासंगिक का नाही राहिलेलं, तर त्याच्यामध्ये
तुम्ही आज वाचलेली कविता आणखी 4 दिवसांनं वाचल्यानंतर त्याच्यामधले ज्या काही वेगळ्या जागा लपलेल्या आहेत, रूप आपल्याला दिसतं, स्वरूपाकडे जितके आपण जात राहू त्या स्वरूपामध्ये बोरकरांची कविता नव्यानं प्रकटत राहते आणि म्हणून ती चिरतरुण अशा प्रकारची कविता आहे. या चिरतरुण कवीला मी आदरांजली वाहतो आणि मला बोरकरांवर अनेकांनी इतरांनी अनेक जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये मनमोहनाने जे लिहिलं आहे त्या 4 ओळी मी आपल्यासमोर वाचतो आणि मी थांबतो. बोरकरांचं इतकं चांगलं वर्णन दुसऱ्या कोणी केलं आहे असं मला वाटत नाही. त्यांनी काय म्हटलं आहे, या भावाची कविता कशानं लिहिली असेल, या भावाची कविता कशानं लिहिली असेल, नंदलालाला निळे करून झाल्यावर उरलेला रंग याला शाई म्हणून मिळाला असावा. तुक्याचा टिळा याच्या कवितेचा अनुस्वार, तुक्याचा टिळा याच्या कवितेचा अनुस्वार, गोकुळातल्या मुरलीने छिद्रे गमावली याच्या विरामांना पूर्ण करण्यासाठी. परंतु याच्या शचे पोट फाडण्यासाठी, परंतु याच्या शचे पोट फाडण्यासाठी नरसिंहाने नखे दिली. याला ग गांधीने दिला, याला ज्ञ आळंदीनं दिला, याला क कालेलकरांनी दिला, याला ख खांडेकरांनी दिला आणि शेवटच्या वेळी रविकर अस्ताला जाता जाता वागीश्वरीनेच याला दीप करून पाठवला. धन्यवाद.